जोडणीमध्ये असा एक पॉईंट बनते किंवा एका पॉईंटवर दोन किंवा दोनपेक्षा जास्त एलिमेंटची जोडणी एका पॉईंटवर येते. अशा पॉईंटला म्हणतो आपण जंक्शन. याला काय म्हणू आपण? जंक्शन्स पॉईंट. जंक्शन्स म्हणू शकतो किंवा यालाच म्हणतो आपण नोड. ठीक आहे. हा जंक्शन्स पॉईंट आहे आणि या जंक्शन्सला जोडलेले कोण आहेत? हे एलिमेंट आहेत, है ना, एलिमेंट आहेत, घटक आहेत. या जंक्शन्स पॉईंटकडे कुठून तरी करंट येईल. एक मार्गाने येईल किंवा मग एक किंवा एकपेक्षा जास्त मार्गाने करंट येईल. बरोबर. एक किंवा एकपेक्षा जास्त मार्गाने करंट आला आणि जो करंट जंक्शन्स पॉईंटकडे आला तोच करंट कुठे जाईल? आपल्या एलिमेंटला जाईल. आणि एलिमेंट किती राहतील? दोन राहू शकते, दोन किंवा जास्त राहू शकते. बरोबर. तर किर्चॉफ्स काय म्हणते? हा जो जंक्शन्स आहे या जंक्शन्स पॉईंटकडे जो येणारा करंट आहे, जंक्शन्स पॉईंटकडे जो करंट येत आहे आणि या जंक्शन्स पॉईंटपासून जो करंट दूर जात आहे, ह्या दोन्ही करंटची जेव्हा आपण अल्जेब्रिकल सम केला किंवा बेरीज केला तर ती बेरीज कशी असते म्हणते? शून्य नाही राहा म्हणते, सारखी राहते म्हणते, समान राहते. जंक्शन्स पॉईंटकडे येणाऱ्या करंटची बेजिक बेरीज आणि जंक्शन्स पॉईंटकडून दूर जाणाऱ्या करंटची बेजिक बेरीज सदैव कशी राहते म्हणते? समान असते म्हणते. ठीक आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की जंक्शन्स पॉईंटकडे जाणारा करंट, जंक्शन्स पॉईंटकडे जाणारा करंट त्याचा अल्जेब्रिकल सम, बीजगणितीय योग, त्याचा सिम्बॉल आपण दर्शवतो सिग्मा